नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी गंगाधर गडदे. आज आपण एका खास योजनेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर आहे. होय, मी बोलतोय गाय गोठा अनुदान योजनेबद्दल. ही योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पशुपालनात आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली आहे. जर तुम्ही गाई म्हशी पाळत असाल आणि त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि बघूया कसा मिळेल तुम्हाला याचा लाभ. गाय गोठा अनुदान योजना म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, ग्रामीण भागात गाई म्हशी पाळणं हा शेतीला जोडधंदा म्हणून खूप लोकप्रिय आहे. पण बऱ्याचदा काय होते की आपल्याला जनावरांना ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण देण्यासाठी पक्क्या गोठ्याची गरज भासते. आणि हो, पक्का गोठा बांधायला खर्चही तसाच येतो. याच अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक गाय गोठा अनुदान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गाई म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. आणि ती कशी मिळवायची, विशेष म्हणजे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा होते. किती छान आहे ना ही सुविधा. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत राबवली जाते. म्हणजे यातून तुम्हाला केवळ अनुदानच नाही मिळत, तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. आता प्रश्न येतो की किती अनुदान मिळतं आणि कोणाला मिळू शकतं. चला पुढे बघूया कोणाला मिळू शकतं या योजनेचा लाभ. मित्रांनो, ही योजना सर्वांसाठी नाही. यात काही पात्रतेच्या अटी आहेत ज्या पूर्ण करणं गरजेचं आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी असाल, तुमच्या नावावर जमीन असेल आणि तुम्ही गाई म्हशी पाळत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण यात काही खास अटी आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या शेतात 20 ते 50 झाडं लावलेली असतील तर तुम्हाला छताशिवाय गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळू शकतं. जर 50 पेक्षा जास्त फळझाडं असतील तर छतासह पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळेल. याशिवाय जर तुम्ही मनरेगा अंतर्गत 100 दिवसाचं काम पूर्ण केलं असेल तर तुम्हाला या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळू शकतो. थोडक्यात ही योजना शेतकऱ्यांना पशुपालन प्रोत्साहन देण्यासाठी आहे, पण त्याचबरोबर पर्यावरण आणि रोजगाराशीही जोडलेली आहे. आता यासाठी किती अनुदान मिळतं हे बघूया. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, गंगाधर नेमकं किती पैसे मिळतात या योजनेत? तर मित्रांनो, अनुदानाची रक्कम ही तुमच्या जनावरांच्या संख्येवर अवलंबून आहे. तर यासाठी तुमच्याकडे 2 ते 6 गुरं असतील तर त्यासाठी अनुदान आहे 77,188 रुपये. दुसरं म्हणजे तुमच्याकडे 6 ते 12 गुरं असतील तर त्यासाठी अनुदान आहे 1,55,000 रुपये. तिसरं म्हणजे 18 पेक्षा जास्त गुरं असतील तर त्यासाठी अनुदान आहे 2,31,000 रुपये. यामुळे तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल, काही ठिकाणी यापेक्षा जास्त अनुदानही मिळतं असल्याचं बोललं जातं. आता सांगितलेली मी माहिती ही सरकारी माहितीच्या आधारावरती मी तुम्हाला सांगतोय. तुमच्याकडे जितकी जास्त जनावरं तितकं जास्त अनुदान. आणि हो, हे पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होतात. आता प्रश्न येतो की हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या तरी ही योजना ऑनलाईन अर्ज स्वीकारत नाही. तुम्हाला ऑफलाईनच पद्धतीने अर्ज करावा लागेल. कसं ते सांगतो. सर्वप्रथम तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा. तिथून तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज मिळेल. हा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, जनावरांची संख्या, जमिनीचा तपशील वगैरे विचारलं जाईल. अर्ज भरल्यानंतर त्यासोबत काही कागदपत्र जोडावी लागतील. तर ती कोणती कागदपत्र आहेत, चला त्याबद्दल जाणून घेऊया. तर कागदपत्र कोणती लागतील? अर्ज करताना कागदपत्रांची यादी तयार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर कागदपत्र पूर्ण नसतील तर तुमचा अर्ज रद्द होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. पुढे मी काय महत्त्वाची कागदपत्रे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजेच 7/12 आणि 8 उतारा.
तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून लागेल, दुसरं म्हणजे आधार कार्ड ओळखपत्रासाठी, तिसरं म्हणजे बँक पासबुक, अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी बँक खात्याचा तपशील लागेल, चौथं म्हणजे रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा, पाचवं म्हणजे पशुधन प्रमाणपत्र, तुमच्याकडे गाई म्हशी असल्याचा पुरावा, सहावे म्हणजे जमिनीचा GPS फोटो गोटा बांधायच्या जागेच्या अक्षांश रेखांसह फोटो या कागदपत्रांसह तुमचा अर्ज ग्रामपंचायतीत जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती मिळेल. ही पावती जपून ठेवा, कारण याचा उपयोग पुढे तुमच्या अर्जाचा पाठपुरावा करताना होईल. तर बघूया योजनेचे फायदे काय. मित्रांनो, ही योजना फक्त अनुदान देऊन थांबत नाही, तर याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या जनावरांना पक्का गोटा मिळाल्याने त्यांचं आरोग्य सुधारतं, ऊन वारा पाऊस थंडी यांच्यापासून त्यांचं संरक्षण होतं. यामुळे जनावरांचं दूध उत्पादन वाढतं आणि पर्यायानं तुमचं उत्पन्नही वाढतं. याशिवाय गोटा स्वच्छ ठेवणं सोपं होतं, ज्यामुळे जनावरांना होणारे आजार कमी होतात. आणि हो, या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे ग्रामीण भागात पशुपालनाला चालना मिळते. शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. काही महत्त्वाच्या गोष्टी देखील आहेत मित्रांनो. अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून उदाहरणार्थ जर तुम्ही यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेतून गोटा बांधण्यासाठी अनुदान घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. उगाच तुम्ही वेळ वाया घालू नका. तसंच अर्जात कुठलीही खोटी माहिती भरली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि प्रामाणिकपणे भरा. आणखी एक गोष्ट, जर तुमच्या गावात ग्रामपंचायत तुमचा अर्ज स्वीकारत नसेल तर तुम्ही थेट तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागात संपर्क साधू शकता. तिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. शेवटचं पण महत्त्वाचं मित्रांनो, गाय गोटा अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुमच्या जनावरांची काळजी घेणं अधिक सोपं होईल आणि तुमचा दुग्ध व्यवसायही वाढेल. त्यामुळे उशीर न करता आजच तुमच्या ग्रामपंचायतीत जा, अर्ज घ्या आणि ही संधी साधा. आणि हो, तुमच्या गावात असे कोणी शेतकरी मित्र असतील ज्यांना या योजनेची गरज आहे तर त्यांनाही याबद्दल माहिती नक्की सांगा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, काय प्रश्न असतील तुमचे तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला शक्य तितक्या सोप्या भाषेत उत्तर देईन. बघा शेतकरी बांधवांनो, आपण सगळे मिळून आपला व्यवसाय आणि गाव समृद्ध नक्की करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा, जेणेकरून मला प्रत्येक शासकीय योजनेचे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवता येईल, शासकीय योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याची माहिती मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.